सविस्तर स्पेशल रिपोर्ट्स बघूया। सरकारी कर्मचाऱ्यांवर आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्यावर घालण्यात आलेली बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। 1966 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या संदर्भात घातलेली बंदी मोदी सरकारने उठवल्याने राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। आता सरकारी कर्मचारी ही नमस्ते सदा वत्सले ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना म्हणताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको। कारण केंद्र सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्यावर घातलेली बंदी हटवली आहे। 58 वर्षांपूर्वी घातलेली ही बंदी केंद्र सरकारने 9 जुलै रोजी हटवली। एक अध्यादेश काढत सरकारने संघाच्या कार्यक्रमात जाण्यावरची बंदी हटवली। इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 30 नोव्हेंबर 1966 रोजी ही बंदी घालण्यात आली होती। सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल, शाखेत जाण्याबद्दल सरकारने बंदीचा आदेश काढला होता। त्यानंतर 1970 आणि 1980 मध्ये केंद्र सरकारकडून संबंधित बंदी आदेशाचा पुनरुच्चार करण्यात आला। त्यामुळे बरेचसे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी संघाच्या विचारसरणीचे असतानाही उघडरित्या संघाच्या कार्यक्रमात किंवा शाखेत जाण्यास धजावत नव्हते। पण आता केंद्र सरकारने ही बंदी हटवल्याने संघ आणि संघाशी संबंधितांकडून याचं स्वागत करण्यात आलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गत 99 वर्षों से सतत राष्ट्र के पुनर्निर्माण के विभिन्न कार्यों में लगा हुआ है और समाज सेवा के विभिन्न कार्यों में वो सतत संलग्न है। संघाच्या शाखेत जे लोक जातात त्यांना संघ काय हे निश्चितपणे कळते, पण दुरून संघ कधीही कळत नाही आणि संघावर विनाकारण आरोप केले जातात। त्यामुळे केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने जो आदेश काढला, रद्द केला आधीच्या सरकारांचा, सरकारी कर्मचाऱ्यांना आता यापुढे संघात जाता येणार आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे। दरम्यान केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने त्यावरून राजकीय खडाजंगी सुरू झाल्याचं दिसतंय। विरोधकांनी हा निर्णय संविधान विरोधी असल्याचा आरोप केलाय, तर कर्मचाऱ्यांमध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचा दावा भाजप नेते करतायत। भाजपकडून हे काढलेलं परिपत्रक हे निश्चितपणे भारतीय संविधानाच्या चौकटीत न बसणारं परिपत्रक आहे। पण अशा परिपत्रकातून भाजपा निष्कारण आरएसएसला वादाच्या भोवऱ्यात अडकवू इच्छिते, जेणेकरून भाजपला स्वतःवरचे जे सगळे डाग आहेत, सगळे आरोप आहेत ते पुसून आरएसएसच्या मागे लपता येईल। जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना निश्चितच त्यांना स्वतःमध्ये काही बदल करून घ्यायचा असणार, स्वतःमध्ये काही देशप्रेम जागृत करून घ्यायचं असणार किंवा स्वतःमध्ये चांगली एक ऊर्जा निर्माण करायची असणार, तर निश्चितच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जुळतील। आणि याच्यामुळे जर कर्मचारी जर समजा संघासोबत जुळले तर निश्चितच त्यांच्यामध्ये देशप्रेम एक भावना निर्माण होणार। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेला फटका आणि त्यानंतर संघ आणि संघाशी संबंधित संघटनांकडून भाजपच्या चुकलेल्या रणनीतीवर केलेले आघात, त्यानंतर झालेला हा निर्णय एकमेकांशी सुसंगत आहेत का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। पण याचा विधानसभा आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपला किती आणि कसा फायदा होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।